ओके, सो गुड इव्हनिंग टू ऑल. आपण आता आपला लास्ट पॉईंट यामध्ये डिस्कस करणार आहेत. म्हणजे पॉईंट आपला लास्टच याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक्झरसाइज 1.2 मधला जो लास्ट क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे यामध्ये फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता काय दिलं माहिती का याच्यामध्ये, मी क्वेश्चन अगोदर लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय करायचं आपल्याला. पहिला क्वेश्चन असा आहे, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. ओके, अँड इफ तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली त्यांनी पुट करण्यासाठी 2 + 3i. सो 10वीपर्यंत आपल्याला अशी इक्वेशन दिले होते द्यायचे बघा ते, आणि आपल्याला एक्सची एखादी व्हॅल्यू पुट करायला लावायची नाही का इक्वेशनमध्ये, आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावायचे. समजतंय? सो त्यावेळेस आपण काय करायचो, एक्सच्या जागेवरती एखादी व्हॅल्यू पुट करायचो. फॉर एक्झाम्पल समजा 2 मिनटं विसरून जा की इथं कॉम्प्लेक्स नंबर आहे. समजा तुम्हाला असं विचारलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ धिस टर्म एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46, आणि सपोज तुम्हाला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 2. ठीक आहे ना, असं आपल्याला कन्सिडर करू. इथलचा इमॅजिनरी नंबर विसरून जा, फक्त आपल्याला रिअल नंबर दिला आहे. सो आपण हे कसे सॉल्व करत होतो, एक्सच्या जागेवरती मी 2 पुट केला, बरोबर. इथं 2चा क्यूब मायनस 2चा स्क्वेअर, बरोबर. एक्सची व्हॅल्यू मी 2 पुट करतो आहे प्लस 46. सो 2चा क्यूब काय झाला इथं 8 होईल, मायनस 2चा स्क्वेअर किती होईल इथं 4, प्लस हा 2 प्लस हा 46. ओके, 8 + 2 10, 10 + 46 किती झाला 56, आणि मायनस 4 आहे. 56 - 4 किती झालं 52. ओके, या टाईपचे आपण आन्सर फाइंड आउट केलेली आहे. खूप सिम्पल आहे. तुम्ही डायरेक्टली ह्या मेथडनी पण जाऊ शकता. म्हणजे तुम्ही काय करणार, समजा की एक्सची व्हॅल्यू 2 + 3i पुट करा एक्सच्या जागेवरती आणि सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करूनही आपल्याला आन्सर भेटणार आहे. बट मी तुम्हाला एक अनदर मेथडने हे शिकवणार आहे. बघा, मेथड आपली अशी राहील. आपल्याला तुम्ही 8वीमध्ये एक चॅप्टर स्टडी केलं होतं बघा, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, बरोबर. पॉलिनॉमियल डिव्हिजन एक मेथड होती, त्याच्यामध्ये आपण 8वीमध्ये स्टडी केलं होतं. सो आपल्याला पॉलिनॉमियल डिव्हिजन मेथडने हे क्वेश्चन काय करायचे, सॉल्व करायचे. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या ऐवजी आपण काय करू, पॉलिनॉमियल मेथडने जाऊ. ओके, सिम्पल असतं ते. सो एक प्रॉब्लेम समजून घ्या आपण कसं त्याला फाइंड आउट करणार आहे. ओके, सो बघा, सो त्यासाठी काय करायचं, ही जी व्हॅल्यू दिली ना याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो आहे. व्हॅल्यू काय दिली आपल्याला, एक्स इज इक्वल टू 2 + 3i. ओके, रियल नंबर एका बाजूला ठेवा, इमॅजिनरी नंबर एका बाजूला घ्या. इथलचा 2 इकडे घेतला मी लेफ्ट साईडला, हा झाला x - 2 = 3i. ओके, नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, मी स्क्वेअरिंग केली. सो काय होईल, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर = 3iचा स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअरिंग करायची आहे. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय झाला, x स्क्वेअर - 4x + 4 = 3चा स्क्वेअर 9iचा स्क्वेअर i स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, सो इथं बघा काय होईल, आता सिम्प्लिफाय करतो मी याला आणखी थोडं. x स्क्वेअर - 4x + 4 9, i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. सो हे 9 × 1 9 × -1 -9 होईल. -9ला तुम्ही लेफ्ट साईडला घ्या, इकडे येऊन काय होईल तो प्लस. ठीक आहे, म्हणजेच हे झालं x स्क्वेअर - 4x + 4 आणि हा +9 = 0. सो इथं झालं बघा, x स्क्वेअर - 4x + 4 + 9 किती 13 = 0. आता ही इक्वेशनला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. ठीक आहे, आता काय करायचं आहे माहिती आहे का, ज्या प्रॉब्लेमची मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 याची मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, ह्या नंबरला जे आता आपलं इक्वेशन आलं आहे कोणतं, एक्स स्क्वेअर - 4x + 13 याने काय करायचं, डिवाइड करायचं. दोन्ही इक्वेशन पॉलिनॉमियल आहेत, दॅट्स वाय वी कॅन कॉल इट्स अ पॉलिनॉमियल डिव्हिजन. ठीक आहे, डिव्हिजन खूप सिम्पल असते, तुम्हाला येते बघा ती. इयत्ता 8वीमध्ये तुम्ही त्याला स्टडी केलेलं होतं. मी पुन्हा इथं तुम्हाला ती सांगतोय. आता काय होईल बघा, काय दिलं आहे तुम्हाला, एक्स क्यूब - एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. एक्स क्यूब - एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि पुढं काय होता प्लस 46, बरोबर. याला डिवाइड कशाने करणार तुम्ही, एक्स स्क्वेअर - 4x + 13, बरोबर आहे, यांनी डिवाइड करायचं आहे. ओके, डिव्हिजन तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं आपल्याला, एक टर्म कॅन्सल झाली पाहिजे, बरोबर, असं करावं लागतं.
आता मला सांगा, याची पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे, दिसते तुम्हाला, आणि याची पहिली टर्म एक्स क्यूब आहे. सो हा एक्स क्यूब अगोदर कॅन्सल व्हायला पाहिजे. सो एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे एक्स क्यूब होण्यासाठी? तर एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. मग आता काय करायचं, इथं एक्स लिहिला मी, ह्या एक्सनी काय करायचं, ह्या कम्प्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करून याच्या खाली लिहायचं. एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय झाला, एक्स क्यूब. एक्स इंटू मायनस 4x काय होईल, मायनस 4x स्क्वेअर. एक्स इंटू 13 काय झाला, प्लस 13x. करेक्ट आहे. यांची काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शनमुळे हे साईन चेंज होईल, इथं मायनस होईल, हा मायनसचा काय होईल प्लस, हा प्लसचा काय झाला मायनस. ओके. सो इथलचा एक्स क्यूब, इथलचा एक्स क्यूब काय झाला, कॅन्सल झाला. राहिलं काय बघा, इथं 4x स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर. 4 - 1 झाला 3x स्क्वेअर, बरोबर. हा मायनस 13x आणि हा प्लस एक्स आहे. मायनस 13 प्लस 1 किती, मायनस 12x, बरोबर. आणि हा 46. समजलं काय केलं आपण इथं. ओके. आता परत इथं 3x स्क्वेअर आहे पहिली टर्म, आणि इथं आपल्याकडे फक्त एक्स स्क्वेअर आहे. 3x स्क्वेअर व्हायला पाहिजे बघा. मग या एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 3ने. मग काय होईल बघा, 3 इंटू एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर. 3 इंटू मायनस 4x मायनस 12x. 3 इंटू 13 39, बरोबर. यांची परत काय करायची आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. सो हे मायनस, हे प्लस, इथं परत मायनस होईल, बरोबर. सो बघा 3x स्क्वेअर कॅन्सल झाला. ओके, हे झालं बघा कॅन्सल. मायनस 12x प्लस 12x सुद्धा काय होईल, कॅन्सल होईल. इथे काय राहिलं रे, 46 मायनस 39 किती राहिला आन्सर, 39 आणि 7 प्लस 7 राहील, बरोबर. ओके. आता याला एका फॉर्मॅटमध्ये लिहायचं बघा. तो फॉर्मॅट काय मी तुम्हाला सांगतो. समजा कन्सिडर करा एक सिम्पल, कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे कोणत्या मेथडमध्ये लिहायचं आहे. आता असं कन्सिडर करा की तुम्हाला एक नंबर होता समजा 13ला तुम्हाला 4ने डिवाइड करायचं होतं, ठीक आहे ना. इथं पॉलिनॉमियल डिव्हिजन आहे, मला त्याच वेमध्ये यायचं आहे, बट कसं लिहायचं आहे तुम्हाला ते सांगायचं मला. त्यासाठी मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. इथं समजा 4/13 आहे. इथं मी पेनचा कलर थोडासा वेगळा यूज करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपले आन्सरमध्ये नाही आहे. ओके. सो 13ला समजा आपण 4ने डिवाइड केलं, काय येईल, 4 3 12, किती राहिला खाली, 1 राहिला, बरोबर आहे. आता हे बघा, ज्या नंबरला आपण डिवाइड करतोय, ह्या नंबरला काय म्हणतो आपण, वी कॅन कॉल इट्स अ डिव्हिडंट, बरोबर. डिव्हिडंट. ज्या नंबरला आपण डिवाइड करतो त्याला म्हणतो आपण डिव्हिडंट, बरोबर. ज्या नंबरनी आपण डिवाइड करतो, म्हणजे मी याला 4ने डिवाइड केलं होतं, वी कॅन कॉल इट्स अ डिवायझर. हे तुम्हाला माहिती आहे, फक्त एकदा मी याला एका फॉर्मॅटमध्ये लिहायचं, त्यासाठी हे सगळं सांगतोय पुन्हा. वी कॅन कॉल इट्स अ डिवायझर, ठीक आहे. त्यानंतर भाग दिल्यावरती जो इथं येतोय बघा आपल्याकडे नंबर, बरोबर, त्याला म्हणतात क्वोशंट, करेक्ट ना, QUOTIENT, क्वोशंट. आणि जे इथं रिमेन राहिलं बघा, वी कॅन कॉल इट्स अ रिमाइंडर. रिमेन राहिलं ना, सो रिमाइंडर. ओके. आता हे बघा, इथं एक फॉर्म्युला असतो यांच्यासाठी, काय असतो की जो डिव्हिडंट असतो ना, डिव्हिडंट इज इक्वल टू, काय फॉर्म्युला असतो, डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, बरोबर आहे का. हा फॉर्म्युला असतो बघा. म्हणजे तर तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटते डिपेंडंट, तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघा. डिपेंडंट किती होता आपला 13, बरोबर. राईट साईडला जर तुम्ही एवढे कॅल्क्युलेशन केले ना, परत 13 येईल बघा. डिवायझर किती आहे 4, क्वेश्चन किती आला आपला 3, रिमाइंडर किती आहे 4. करा कॅल्क्युलेशन, 4 × 3 किती 12, 12 + 1 किती आला 13. आले दोन्ही साईड इक्वल. सो डिव्हिडंट लिहितो कसं आपण, डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. आलं लक्षात. ओके. आता मला सेम आपल्या एक्झाम्पलसाठी हे वापरायचं आहे. ओके. सो आपल्या एक्झाम्पलमध्ये डिव्हिडंट कोण आहे सांगा, ज्याची व्हॅल्यू मला काढायची, x³ - x² + x + 46, बरोबर. इथं लिहितो मी फॉर्म्युला तो जे आपला. सो इथं लिहितो मी, वी कॅन राईट ॲज काय तो x³ - x² + x + 46 इज इक्वल टू, डिवायझर काय होता त्याचा, डिवायझर होता x² - 4x + 13, x² - 4x + 13, बरोबर.
इंटू क्वोशंट. क्वोशंट किती आला? क्वोशंट आला एक्स प्लस 3 प्लस रिमाइंडर. रिमाइंडर किती बघा, रिमाइंडर इथं 7 राहिलेला आहे बरोबर. रिमाइंडर इज 7. आपल्याला याचीच व्हॅल्यू काढायची बरोबर. एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46ची व्हॅल्यू करेक्ट आहे. आपण इक्वेशन लिहिलं बघा त्याच्याच फॉर्ममध्ये. आता इक्वेशन 1 बघा काय, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13ची व्हॅल्यू किती आहे इक्वेशन 1 मध्ये बघा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13ची व्हॅल्यू किती आहे दिसली सगळ्यांना? येस एनीवन? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13ची व्हॅल्यू किती इक्वल टू किती आहे? 0. येस, इक्वल टू काय आहे? 0 आहे. त्यामुळं काय होईल इक्वेशन, आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला. आणि एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ही जी टर्म दिसते तुम्हाला याची व्हॅल्यू किती आहे? 0. 0ने तुम्ही कशालाही मल्टिप्लाय करा, आन्सर काय होईल? 0 बरोबर. आणि हा प्लस 7 म्हणजे काय होईल? हा क्वोशंट आणि रिमाइंडर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती, सॉरी क्वोशंट आणि हा डिवायझर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल? आपलं 0. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची होती? एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. त्याचा आन्सर किती आलं? 7. दिस इज द फायनल आन्सर. समजलं का क्वेश्चन? फक्त मी काय केलं बघा, ज्या व्हॅल्यूला मला फाइंड आउट करायचं होतं एक्स इज इक्वल टू 2 प्लस 3i, याला मी अगोदर सिम्प्लिफाय केलं. त्यासाठी मी रिअल नंबर एका साईडला घेतला, इमेजिनरी नंबर एका साईडला स्क्वेअर केला. तिथून मी एक इक्वेशन तयार केलं. जे इक्वेशन तयार होतं आहे ना, त्या इक्वेशननी ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची त्याला डिवाइड करायचं. त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियल डिव्हिजन. आणि एकदा पॉलिनॉमियल डिव्हिजन आपली कंप्लीट झाली, ओके, सो काय फॉर्म्युला वापरायचा आहे? डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. सो वी गेट द आन्सर. म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, जो रिमाइंडर राहतोय ना आपला 7 ते आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स आहे बघा. ओके, समजलं? सो ह्या मेथडने आपण सॉल्व करू. याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूनही सॉल्व करू शकतो आपण, बट इट विल टेक अ लार्ज टाइम. ठीक आहे, हे थोडंसं सिम्पल आहे असं मला वाटतंय. ओके ना? चला आता सेम, फक्त आपले नंबर चेंज होतील, मेथड मला सेम वापरायची. सेकंड एक्झाम्पल आहे 2x क्यूब मायनस 11x स्क्वेअर प्लस 44x प्लस 27. याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. इफ एक्स इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे तुम्हाला? 25 अपॉन काय दिलं त्यांनी? 25 अपॉन 3 मायनस 4i. ओके, सो एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे आपल्याला? 25 अपॉन 3 मायनस 4i. आपल्याला माहिती आहे बघा, कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजनला आपण ठेवत नाही. सो काय करावं लागेल आपल्याला? डिव्हिजन करून घ्यावं लागेल यांची. डिव्हिजनसाठी आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्ज्युगेटने, म्हणजेच इमॅजिनरी नंबरचा साईन चेंज करायचा. इथं मायनस होतं तर प्लस केलं, म्हणजे 3 प्लस 4i ने मल्टिप्लाय करा, 3 प्लस 4i ने डिवाइड करा. करेक्ट ना? 3 प्लस 4i ने मल्टिप्लाय केलं, 3 प्लस 4i ने डिवाइड केलं. सो हे झालं 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i डिवायडेड बाय, डिनॉमिनेटरला काय येईल? ए मायनस बी, ए प्लस बी, 3चा स्क्वेअर 9 मायनस 4चा स्क्वेअर 16, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. सो इज इक्वल टू 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i डिवायडेड बाय 9 मायनस 16, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो इज इक्वल टू, वरती काय येतं बघा, 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i डिवायडेड बाय, हे मायनस हे मायनस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन झालं, प्लस 16 प्लस 9 किती? 25. सो न्यूमरेटरचा 25, डिनॉमिनेटरचा 25 काय होईल? कॅन्सल. ओके, सो आपला एक्स किती झाला? 3 प्लस 4i. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 प्लस 4i. घ्या लेफ्ट साईडला 3, एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4i. बरोबर. नेक्स्ट काय आहे? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. करा स्क्वेअरिंग. सो एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4iचा स्क्वेअर. एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9. 4iचा स्क्वेअर काय झाला? 16i स्क्वेअर. बरोबर. 6x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 इज इक्वल टू 16. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9, 16 टू -1 किती रे? -16. बरोबर. -16ला घ्या लेफ्ट साईडला. सो काय होईल हे? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस 16 बरोबर इज इक्वल टू 0.
सो वी गेट द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 6x आणि 19 प्लस 16 किती झाला 25 इज इक्वल टू काय 0. ओके, सो इथं मला इक्वेशन भेटलं. हे याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करणार आहे कारण आपल्याला ती व्हॅल्यू परत पुट करायची ना. सो आपल्याला कशाला डिवाइड करायचं आहे बघा आता 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27 याला आपल्याला डिवाइड करायचं आहे कशाने x² मायनस 6x प्लस 25 ने. ओके, सो नेक्स्ट पेजवर मी येतो. इथं आपल्याला डिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. सो हां डिव्हिजन पॉलिनॉमियल डिव्हिजन म्हणतो आपण याला. ठीक आहे, काय नंबर आहे बघा तो. दॅट नंबर इज 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27. 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27 बरोबर ना. हा नंबर होता. आणि कशाने डिवाइड करायचं आपल्याला x² मायनस 6x प्लस 25. x² मायनस 6x प्लस 25 सांगा रे. इथं पहिली टर्म माझा x² आहे, इथं 2x³ आहे. x² ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2x³ येण्यासाठी 2x. व्हेरी गुड. 2x इंटू x वर काय झाला मग हा 2x³ करा मल्टिप्लाय. 2 इंटू 6 12 x इंटू x x². 2 इंटू 25 किती 50 x. हां करा सबस्ट्रॅक्शन. हे मायनस होईल ए प्लस हे मायनस बरोबर. सो प्लस 2x³ मायनस 2x³ काय झाला कॅन्सल. इथं प्लस 12 मायनस 11x² आहे म्हणजे किती राहिला इथं x² राहिला. मायनस 15 प्लस 44 मायनस 6x आणि 27 ॲज इट इज. इथं x² आहे पहिली टर्म, इथं x² आहे पहिली टर्म. x² राहण्यासाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल फक्त 1 ने. 1 इंटू x². 1 इंटू मायनस 6x मायनस 6x. 1 इंटू 25 बरोबर. करा सबस्ट्रॅक्शन. हे झालं मायनस, हे प्लस, हे परत मायनस बरोबर. प्लस x² मायनस x² कॅन्सल. मायनस 6x प्लस 6x कॅन्सल बरोबर. 27 मायनस 25 किती राहिला 2 ओनली. येस, म्हणजे आपला आन्सर 2 आहे. फक्त लिहायचं कसं आहे त्याला आपल्याला. ओके, आपण कसं लिहिणार त्याला डिव्हिडंट इज इक्वल टू डिव्हिडंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंट म्हणजे कोण ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती ज्याला आपण डिवाइड केलंय तो नंबर आहे आपल्याकडं 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27 इज इक्वल टू डिवायझर काय आहे x² मायनस 6x प्लस 25 इंटू क्वेश्चन किती आला आहे 2x प्लस 1 प्लस रिमाइंडर किती राहिला आहे 2 बरोबर. सो आपल्याला माहिती बघा x² मायनस 6x प्लस 25 म्हणजे हा जो डिवायझर आहे त्याची व्हॅल्यू किती आहे फ्रॉम इक्वेशन 1 0. ओके, म्हणजे तो 0 झाल्यामुळं डिवायझर आणि क्वेश्चन दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 होऊन जाईल. दॅट मीन्स वी गेट 2x² मायनस 11x² प्लस 44x प्लस 27 इज इक्वल टू 0 इंटू 2x प्लस 1 प्लस 2. सो वी गेट द फायनल आन्सर 2x² minus 11x² plus 44x correct plus 27 किती आला आन्सर 2. दिस इज द फायनल सर 2x³ आहे 2x³ माझ्याकडून स्क्वेअर झाला की तरी. ओके, 2x³ minus 11x² plus 44x plus 27 is equal to 0 is equal to 2. सॉरी आन्सर तर बरोबर आहे ना आपलं 2. इथं कुठं काही रॉंग नाही ना. हां क्यूब, हां फक्त इथं माझ्याकडून क्यूबचा स्क्वेअर झाला. ठीक आहे. सो आन्सरमध्ये काही चेंज नाही होणार. आन्सर इज 2. समजलं का क्वेश्चन समजतोय का रे मुलांना. हो सर. ओके, घ्यायचा का नेक्स्ट. चला क्वेश्चन नंबर 3. अजून मी 2 सॉल्व करतो 3 आणि 4. 5th तुम्ही ट्राय करा. क्वेश्चन नंबर 3 आहे x³ प्लस x²
एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 इफ एक्स इज इक्वल टू, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 5 अपॉन 1 मायनस 2i, 1 मायनस 2i. ठीक आहे. सो परत इथं कॉम्प्लेक्स नंबर आपला डिव्हिजनला आला आहे. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 1 मायनस 2i. काय करतो आपण याला, 5 अपॉन 1 मायनस 2i, 1 मायनस 2iचा कॉन्जुगेट 1 प्लस 2i, 1 प्लस 2i. ओके. सो हे झालं 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i डिवायडेड बाय इथं a मायनस बी, a प्लस बी डिनॉमिनेटरला 1चा स्क्वेअर 1 मायनस 2चा स्क्वेअर इंटू आयचा स्क्वेअर, बरोबर. 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i डिवायडेड बाय 1 मायनस 2चा स्क्वेअर 4, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1. सो काय होईल इथं 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i डिवायडेड बाय हे मायनस प्लस झालं. सो 1 प्लस 4, 1 प्लस 4 किती रे, 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i, हे 5 कॅन्सल, काय इथं आन्सर आपलं 1 प्लस 2i. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके. घ्या त्याला लेफ्ट साईडला आता, म्हणजे काय होईल एक्स मायनस 1 इज इक्वल टू 2i. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, squaring on both sides, so we get x minus 1 bracket square is equal to 2i square. x minus 1 bracket square काय होईल, x square minus 2x plus 1 is equal to 2 चा square 4, i चा square i square. ठीक है. so what is we get here, x square minus 2x plus 1 4, i square ची value minus 1. So finally x square minus 2x plus 1, 4 into minus 1 minus 4, त्याला लेफ्ट साइडला घ्या प्लस 4 होईल. सो वी गेट द इक्वेशन x square minus 2x plus 5 is equal to 0. ओके. हे इक्वेशन मला यूज करायचं आहे पुढं. सो याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. तसं आपण लिहित नाही आहे ना पुढं बायचं इक्वेशन 1, तसं लिहायला पाहिजे बघा. हा 0 जो येतोय तुमचा तो कुठून येतो, इक्वेशन 1 वरून. ओके. सो एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 आलं. आता आपल्याला या एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 नाही, म्हणजे त्या इक्वेशन नाही कोणाला डिवाइड करायचं आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22ला, म्हणजेच पॉलिनॉमियल डिव्हिजन अगेन. ओके. सो आपण डिवाइड करूया. आन्सरमध्ये डिव्हिजन दाखवायची बरं का, याला मार्क्स आहेत तुम्हाला. आपण ह्या मेथडने काढतोय ते आन्सर. काय बघा क्वेश्चन, एक्स क्यूब, एक मिनट, क्वेश्चन आहे आपला एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स. ओके. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 डिवाइड करतोय आपण त्याला एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5ने. इथलची पहिली टर्म माझी एक्स स्क्वेअर, इथं आहे एक्स क्यूब. एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब झाला पाहिजे, एक्सनी मल्टिप्लाय करा, एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, x इंटू मायनस 2x मायनस 2x स्क्वेअर आणि x इंटू 5x मायनस हे प्लस हे मायनस. ठीक आहे. ओके. काय होईल बघा, इथलचा प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल झाला, एक्स स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर काय होईल इथं 3x स्क्वेअर मायनस x मायनस 5x मायनस 6x आणि प्लस 22 ॲज इट इज. ठीक आहे ना. थोडं व्यवस्थित करतो हे. थ्री एक्स स्क्वेअर हा मायनस 6x आहे आणि मग प्लस 22 आहे. ठीक आहे. ओके. हां. आता इथं 3x स्क्वेअर, इथं फक्त एक्स स्क्वेअर, इथं 3 यायला पाहिजे 3x स्क्वेअर. सो कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, प्लस 3ने. 3 इंटू एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर. ओके. 3 इंटू मायनस 2x मायनस 6x आणि 3 इंटू प्लस 5 प्लस 15. ओके. मायनस करायचं. सो हे मायनस हे प्लस हे मायनस. सो प्लस 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर कॅन्सल, मायनस 6x प्लस 6x कॅन्सल, 22 मायनस 15 किती आला आन्सर रे, हेच आन्सर आपला राहणार आहे 7. मग त्याला लिहिणार कसं आपण आता, वी कॅन राईट इट ॲज डिव्हिडंड
इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिवायडंट जसं आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं तो इक्वेशन आहे आपल्याकडं एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5. बरोबर. क्वेश्चन काय याचा क्वेश्चन आला एक्स प्लस 3 आणि रिमाइंडर प्लस 7. Okay, so from equation 1 we get x cube plus x square minus x plus 22 is equal to, from equation 1 याची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू x plus 3 इज प्लस 7. ठीक आहे, हे प्लस इथं प्लस 7. So we get final answer x cube plus x square minus x plus 22 is equal to 7. ओके, सिंपल आहे की नाही. 3 मार्काचे क्वेश्चन्स, इझी बघा खूप. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हाँ, इम्पॉर्टंट क्वेश्चन है बरं का. हा क्वेश्चन नंबर 4 थोडासा डिफरंट आहे पहिल्या 3पेक्षा. x⁴ प्लस 9x³ प्लस 35x² मायनस x प्लस 4 इफ x ची व्हॅल्यू दिली तुम्हाला x इज इक्वल टू -5 प्लस 2i. x ची व्हॅल्यू -5 प्लस 2i. ओके, सो x काय दिला आहे -5 प्लस 2i. घ्या 5ला लेफ्ट साईडला, सो तो प्लस झाला. x प्लस 5 इज इक्वल टू 2i. ओके, रिपीट करायची स्टेप आपल्या. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो हे होईल x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2i स्क्वेअर. x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल x स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 10x. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. सो x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 4 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो वी गेट x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 4 इंटू -1 -4. त्याला लेफ्ट साईडला घ्या, तो झाला प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, सो वी गेट x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 प्लस 4 किती 29. ओके, प्लस 29 इज इक्वल टू 0. ओके, हे इक्वेशनने मला डिवाइड करायचं आहे गिवन इक्वेशनला. इक्वेशन 1 हां x⁴ आहे 9x³ 35x² मायनस x प्लस 4. मोठं इक्वेशन थोडं, सो मी त्याला आता डिवाइड करतोय. काय इक्वेशन येते x⁴ 9x³ 35x² मायनस x प्लस 4. x⁴ प्लस 9x³ प्लस 35x² मायनस x प्लस 4. बरोबर लिहिलं मी हे इक्वेशन. x⁴ 9x³ प्लस 35x² मायनस x प्लस 4. येस, याला आपण डिवाइड करतोय x स्क्वेअर प्लस 10x प्लस 29. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 29. ठीक आहे, 29. हां, इथं x स्क्वेअर इथं x⁴ आहे. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रे आपल्याला x स्क्वेअरने अगोदर. बरोबर. सो x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर x⁴ x स्क्वेअर इंटू 10x 10x³ x स्क्वेअर इंटू 29 29x². ओके, मायनस करा, हे मायनस हे मायनस हे मायनस. बरोबर. सो x⁴ काय होईल कॅन्सल होईल.
9x क्यूब मायनस 10x क्यूब काय झाला हा मायनस एक्स क्यूब 35 मायनस 29 प्लस 6x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 ॲज इट इज. ठीक आहे. आता इथं वरती आपल्याकडं पहिली टर्म आहे मायनस एक्स क्यूब आणि इथं आहे एक्स स्क्वेअर. सो कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला ऑब्वियसली मायनस एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके ना. सो मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब मायनस एक्स इंटू 10x मायनस 10x स्क्वेअर मायनस एक्स इंटू 29 मायनस 29x. ओके. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो हे मायनसचं प्लस होईल हे मायनसचं प्लस होईल हे मायनसचं प्लस होईल. मायनस एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब कॅन्सल मायनस 10 सॉरी प्लस 10 आहे आता प्लस 10 प्लस 6 16 एक्स स्क्वेअर बरोबर प्लस 29 मायनस 1 मायनस प्लस 29 मायनस 1 प्लस 28x आणि हा प्लस 4 ॲज इट इज. ओके. आता इथं 16x स्क्वेअर आला 16 इथं एक्स स्क्वेअर आहे. सो कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 16x स्क्वेअर होण्यासाठी 16 नाही 16 इंटू एक्स स्क्वेअर 16x स्क्वेअर. ओके. 16 इंटू 10 160x आणि 16 इंटू 29 16 इंटू 29 किती येतं रे हे 144 दुने 32 564 464 ना 400 का 500 बघा बरं एकदा. माझं कॅल्क्युलेशन येतं 464 400 ना. हां. सो हे प्लस 464. ओके. हां मायनस करायचं आहे आपल्याला. सो हे मायनस होईल हे मायनस होईल हे मायनस होईल. सो प्लस 16x स्क्वेअर मायनस 16x स्क्वेअर कॅन्सल. ओके. आता प्लस 28 आणि मायनस 160 हा मायनस म्हणजे 160 तिथून 30 गेले 130 होईल म्हणजे हा झाला मायनस 132x 132 हा हे दोघांची सबस्ट्रॅक्शन झाली माझी 132x आणि मायनस 464 प्लस 4 मायनस 460. ओके. आता डिवाइड होईल करे हे बघा पॉलिनॉमियल डिव्हिजनमध्ये कुठं स्टॉप करायचं आपण आता वरती तर तुम्हाला कळलं होतं बरोबर. इथं एक्सची टर्म आणि तुम्ही म्हणता इथं पण एक्सची टर्म आहे. इथं एक्सचा पॉवर बघा किती आलेला आहे रे 2 आहे आणि इथं एक्स किती आहे सिंगल आला आहे बरोबर ना. मग एक्सचा पॉवर 1 आहे म्हणजे इथं डिग्री 2 आहे इथं डिग्री 1 आहे. आता डिवाइड होणार नाही. ओके. सो आपला आन्सर इथं स्टॉप करायचं आहे म्हणजे इथं रिमाइंडर आता आपला नंबर राहिला नाही. मी तुम्हाला सांगितलं ना चौथं एक्झाम्पल पहिल्या तिघांपेक्षा थोडंसं डिफरंट आहे. पहिल्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर एक नंबर राहत होता सिम्पल. सो आपल्याला लगेच आन्सर येत होतं. इथं आता आपल्याला आन्सर काढण्यासाठी आणखीन थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. ओके. डिफिकल्ट नाही अजिबात. सो सेम फॉर्म्युला मला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला होता आपला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे. ओके. सो काय बघा डिव्हिडंड आपला x⁴ प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस x प्लस 4 x⁴ प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस x प्लस 4. ओके. इज इक्वल टू हां डिवायझर काय आहे जिने आपण डिवाइड केलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29 एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29. ठीक आहे. इंटू क्वेश्चन किती आला आहे. ठीक आहे. मी काय करतो याला खालीच लिहितो पेज स्प्लिट होत आहे ना इथं. जस्ट वेट. सो आपला डिव्हिडंड होता x⁴ प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस x प्लस 4. डिवायझर होता x² प्लस 10x प्लस 29 बरोबर ना. x² प्लस 10x होता ना. हो.
क्वेश्चन डालता एक्स स्क्वायर माइनस एक्स प्लस 16 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 16 बरोबर आणि प्लस रिमाइंडर. ओके प्लस रिमाइंडर किती आला आपला मायनस 132x मायनस 460. ठीक आहे ना. हे तुम्ही एक नोटबुकमध्ये तुमचं एका लाईनमध्ये बसेल बघा ते. हे सगळं एका लाईनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ओके इथं मला जागा नाही आहे सो हा 10x होता. ओके त्यापैकी आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 हे बघा एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29 याची व्हॅल्यू किती आहे 0. सो फ्रॉम इक्वेशन 1 याची व्हॅल्यू मला 0 पुट करायची आहे. सो एक्स रेज टू 4 प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 इज इक्वल टू याची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 16. ठीक आहे हे 0 होणार आहे. आता ब्रॅकेट ओपन करा हा रिमाइंडरचा मायनस किती मग 132x मायनस 460. ओके सो काय राहतं आहे बघा सिम्प्लिफिकेशन कसं करायचं तुम्हाला मी सांगतो आता कारण इथं नंबर राहत नाही ना आपला फक्त एक्स रेज टू 4 प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 इज इक्वल टू एक कम्प्लीट 0 होईल म्हणजे किती राहिला फक्त मायनस 132x मायनस 460 राहिला. ओके इथं जो तुम्हाला एक्स दिसतोय ना रे हा एक्स फायनल आन्सरमध्ये नाही राहिला पाहिजे करेक्ट. सो इथं मला एक्सची व्हॅल्यू पुट करायची. काय पुट करायची आहे जी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिली आहे. किती दिला एक्स आपल्याला कोणत्या व्हॅल्यूला फाइंड आउट करायचं आपल्याला आन्सर एक्स इज इक्वल टू मायनस 5 प्लस 2i. बस तेवढी व्हॅल्यू पुट करा आणि सिम्प्लिफाय करा. ओके सो इज इक्वल टू मायनस 132. ठीक आहे मी एक्सची व्हॅल्यू पुट करतोय त्याचं बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू फक्त पुट करून आपल्याला सॉल्व करायचं. किती ती एक्सची व्हॅल्यू होती मायनस 5 प्लस 2i पुढं मायनस 460. मायनस 132 इंटू मायनस 5 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होईल 130 इंटू 5 650 प्लस 10 तो आला 660. ठीक आहे 660. मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस 132चा डबल किती 264 इंटू आय 26 मायनस हा 460. ओके सांगा 660 मायनस 460 किती रे 660 मधून 460 मायनस केले 200 मायनस आणि हा किती होईल सॉरी हा एवढाच राहील 264i. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके म्हणजेच आपला आन्सर काय आलं देअरफॉर फायनल आन्सर इज एक्स रेज टू 4. प्रॉब्लेम पार्ट झाला बघा माझा लिहून 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 इज इक्वल टू आपला आन्सर आलं 200 मायनस 264i. दिस इज द फायनल आन्सर. समजलं का क्वेश्चन. इथं काय झालं होतं बघा की रिमाइंडरमध्ये माझा एक्स राहत होता. सो तेच प्रोसेसने जायचं काहीच घाबरायचं नाही. आणि जो तुमचा एक्स राहतोय ना फायनली त्या एक्सच्या जागेवरती जी व्हॅल्यू आपल्याला दिली होती पुट करण्यासाठी ती पुट करा आणि सिम्प्लिफाय करा. ठीक आहे समजला क्वेश्चन. जर हा जर क्वेश्चन आला तुम्हाला पर्टिक्युलर एक्झामला तर हा थिअरीसाठी 4 मार्काला असेल कारण इथं तुम्हाला आणखीन सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. ठीक आहे येस ओके. आता मी तुम्हाला 5व्या नंबरचा क्वेश्चन देतोय. सो सगळ्यांनी मला आन्सर सांगा काय लगेच सांगा करा लगेच ट्राय. क्वेश्चन आहे 2x रेज टू 4 प्लस 5x क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस x प्लस 41. ओके इफ x इज इक्वल टू तुम्हाला x दिला आहे -2 मायनस रूट 3i. ओके करा ट्राय आणि ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी लक्ष द्या बाकीच्यांनी ट्राय करा. ओके आन्सर काढायचं आपल्याला. काय दिलं आहे बघा एक्स आपल्याला एक्स इज इक्वल टू -2 मायनस रूट 3i. -2ला मी ह्या बाजूला घेतो तो होईल एक्स प्लस 2 इज इक्वल टू मायनस रूट 3i बरोबर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो हा झाला एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4
मायनसचा स्क्वेअर असतो प्लस रूट 3चा स्क्वेअर 3 आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 -3ला इकडे घ्या प्लस 3 होईल बरोबर. सो वी गेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू 0. सो फायनली वी गेट एक्स स्क्वेअर प्लस 4x 4 प्लस 3 7 इज इक्वल टू 0 बरोबर. हे झालं माझं इक्वेशन 1. ओके. सो आपल्याला कशाला डिवाइड करायचं आहे 2x⁴ 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41. तुमच्यापैकी कोणाचं जर आन्सर आलं ना तर लगेच सांगा मायक्रोफोन ऑन करून सर आन्सर आलं आणि हे आन्सर आहे तोपर्यंत मी आन्सर काढतो इथं. ठीक आहे ना सर 6. ओके एक आन्सर आलंय बघा 6. 2x⁴ 5x³ प्लस 7x². व्हेरी गुड. कोणाचा आन्सर श्रावणीचा आन्सर आलं काय -x प्लस 41. ओके याला डिवाइड करायचं आपल्याला x² प्लस 4x प्लस 7 नाही. ओके इथं x² आहे इथं 2x⁴ आहे म्हणजे मला किती डिवाइड करावं लागेल अगोदर 2x² ने बरोबर. 2x² इंटू x काय झाला हा 2x⁴ 2 इंटू 4 8 x² इंटू x x³ 2 इंटू 7 14 x² डिवायडेड बाय मायनस 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 बरोबर. पहिली टर्म कॅन्सल झाली -8 प्लस 5 किती -3 x³ -14 प्लस 7 -7 x² मायनस x प्लस 41 ॲज इट इज बरोबर. आता इथं -3 x³ आहे आणि इथं x² आहे. सो कितीने मल्टिप्लाय करावं लागेल -3x ने मल्टिप्लाय करावं लागेल. -3x इंटू x² -3x³ -3x इंटू प्लस 4x -12x² -3x इंटू 7 -21x बरोबर. सबस्ट्रॅक्शन करा हे प्लस होईल हे प्लस होईल हे सुद्धा प्लस होईल. सो -3x³ प्लस 3x³ कॅन्सल -7 प्लस 12 प्लस 5x² प्लस 21 -1 प्लस 20x आणि हा प्लस 41 करेक्ट. कोणाचा आन्सर आला का अजून 6. आता इथं 5x² यायला पाहिजे. सो कितीने मल्टिप्लाय करणार हो सर 6. 6च येते ना आन्सर. ओके 5 ने मल्टिप्लाय करा. सो हे झालं हो. 5x² प्लस 5 इंटू 4 20x प्लस 5 इंटू 7 35. ओके मायनस केल्यावरती हे मायनस हे मायनस हे मायनस. सो प्लस 5x² मायनस 5x² कॅन्सल प्लस 20x मायनस 20x कॅन्सल 41 मायनस 35 6. येस आन्सर इज 6. फक्त त्यांना लिहायचं कसं मग तुम्हाला आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं बरोबर. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे. सो करा पुढे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तुमचा फायनल आन्सर किती आलेलं आहे 6 आलेलं आहे. व्हेरी गुड. ओके सो दिस इज ऑल अबाउट द कॉम्प्लेक्स नंबर. अजून टेक्स्टबुकमध्ये काही सॉल्व्ड क्वेश्चन आहे बघा म्हणजे सोडलेले क्वेश्चन्स आहे त्यांनी या टाईपचे काही तुम्ही ते ट्राय करू शकता ॲज अ होमवर्क म्हणून. त्यानंतर संडेची जी आपली टेस्ट होणार आहे बघा संडेच्या टेस्टला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीपासून आपण जेवढं काही पुढं स्टडी केलं बघा आजपर्यंत कुठपासून कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीपासून. ओके आजपर्यंत जेवढं काही आपण स्टडी केलं ते आपल्याला संडेच्या टेस्टला 25 क्वेश्चन्स राहतील कॉम्प्लेक्स नंबरवरती. ओके सो उद्या आपण स्टार्ट करतोय ट्रिग्नोमेट्री 1. सो आता ट्रिग्नोमेट्री 1 ट्रिग्नोमेट्री 2 आपलं कंटिन्यू होईल आणि त्यानंतर मग आपण पार्ट 2चा चॅप्टर 2 सिक्वेन्स आणि सिरीज घेणार आहे. ठीक आहे. ओके सो कोण कोण प्रेझेंट आहे सई आलेली आज सिद्धी आहे येवले त्यानंतर साक्षी ओके गीते प्रेझेंट आहे प्रेम श्रेयश पंडित आहे साक्षी आहे शिवराज आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टुडंट्स. समजलं का आजचं लेक्चर सगळ्यांना. हो सर. ओके येस सर. सिंपल होतं ना. ठीक आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुक जर असेल ना टेक्स्टबुकमध्ये काही सॉल्व क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये
ठीक आहे. ते तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता बघा, प्रॅक्टिससाठी. मी काय करतो, ग्रुपला एक तुम्हाला PDF टाकतो, कॉम्प्लेक्स नंबरचे काही MCQचे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, पहिल्यापासून सगळे. ते जर तुम्ही प्रिपेअर केले तरी चालेल. त्याच्यामधूनच मी उद्या आपल्या संडेचा पेपर हे करणार आहे, सेट करणार आहे त्या याच्यामधून, PDF मधून. सो मी आत्ता लेक्चर संपल्यावर लगेच तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची एक PDF टाकून देतो, ठीक आहे. आणि ज्यांना मॉड्यूल्स वगैरे भेटलेत बघा, त्याच्यामध्ये पण ते क्वेश्चन्स वगैरे आहेत. सो तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला ते क्वेश्चन्स आज सेंड करतो लगेच, ठीक आहे. सो